नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 28/9/2025. तर 28/9/2025च्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बनत आहेत, त्या सर्व आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन आला असाल चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, जेणेकरून डेली बेसिसमध्ये येणाऱ्या सर्व चालू घडामोडी तुमच्यापर्यंत अगदी विश्लेषणासहित लवकरात लवकर पोहोचतील. सोबतच जे पण काही व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स कव्हर करत आहोत, त्याचं PDF तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत, त्याला कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायचे नाहीत. अगदी फ्रीमध्ये आपण तुम्हाला PDF उपलब्ध करून देत आहोत टेलिग्राम चॅनलला. तर टेलिग्राम चॅनल पण तुम्हाला या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे PDF डाउनलोड करण्यासाठी. लिंक तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी बघा, आजचा पहिला प्रश्न आहे आपला, भारतातील पहिली 3D रॉकेट प्रिंटिंग सुविधा कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? ते योग्य उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस या संस्थेकडून भारतातील पहिलं 3D रॉकेट प्रिंटिंग सुविधा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारलं जाऊ शकतं. IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न IMP मध्ये ठेवायला सांगत असतो मी, ते प्रश्न IMP मध्ये ठेवा, कारण ते प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळेच तुम्हाला IMP मध्ये ठेवायला या ठिकाणी सांगत असतो. सोबत यामध्ये मग महत्त्वाची माहिती आपल्याला बघायची आहे. अग्निकुल कॉस्मॉसबद्दल असेल, या प्रश्नाबद्दल रिलेटेड आणखी माहिती जी आहे, अधिकची माहिती. तर याच्यामध्ये बघा, उद्घाटन IIT मद्रास रिसर्च पार्क या ठिकाणी झालेलं आहे कॉस्मॉसचं. त्यानंतर मुख्यालय जर बघितलं तर राष्ट्रीय दहन अनुसंधान व विकास केंद्र IIT मद्रास चेन्नई या ठिकाणी याचं मुख्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा मुद्दा आहे, CEO आहेत श्रीनाथ रविचंद्रन. भारतातील पहिली 3D रॉकेट प्रिंटिंग सुविधा चेन्नई स्थित स्पेस टेक स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉस ने सुरू केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अग्निकुल कॉस्मॉसने ही सुविधा सर्वप्रथम चालू केलेली आहे 3D रॉकेट प्रिंटिंगसाठीची. याचं मुख्यालय कुठे आहे? तर चेन्नई या ठिकाणी IIT मद्रास या ठिकाणी याचं मुख्यालय असलेलं पाहायला मिळतं. CEO कोण आहेत? तर श्रीनाथ रवींद्रन हे CEO आहेत अग्निकुल कॉस्मॉसचे. पुढचा मुद्दा आहे, सुविधेचे नाव रॉकेट फॅक्टरी 1 असून ती मोठ्या प्रमाणावर 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन बनवण्यासाठी या ठिकाणी काम करते, समर्पित आहे. कंपनीची स्थापना श्रीनाथ रविचंद्रन, मोईन SPM, सत्यनारायण चक्रवर्ती आणि जनार्दन राजू यांनी मिळून केलेली पाहायला मिळते आपल्याला. ठीक आहे, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाची माहिती आहे प्रश्नाचे रिलेटेड, ज्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यालय विचारलं जातं परीक्षेमध्ये, CEO विचारले जातात, एक्झॅक्टली काम काय करते कंपनी त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जातं. हे तर तिन्ही चारही प्रकारे जसा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. प्रश्न दुसरा असणार आहे मित्रांनो आपला, आसाममधील पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी भारताने कोणत्या संस्थेसोबत 125 दशलक्ष कर्ज करारावर या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे? तर बघा, एशियन डेव्हलपमेंट, ज्यालाच आपण आशियाई डेव्हलपमेंट बँक म्हणून या ठिकाणी ओळखतो, एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत भारताने या ठिकाणी करार केलेला आहे, त्याच्यावर स्वाक्षरी केलेली पाहायला मिळते. 125 दशलक्ष या ठिकाणी अब्ज डॉलर्सची या ठिकाणी हा करार असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. बघा आता मग एशियन डेव्हलपमेंट बँकेचं या ठिकाणी माहिती पाहिजे तर स्थापना बघा, एशियन डेव्हलपमेंट बँकेची 1966 मध्ये याची स्थापना झालेली आहे. मुख्यालय आहे फिलिपिन्सच्या मनिला येथे मुख्यालय आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेचं असलेलं पाहायला मिळतं. तर एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्य कार्य जे आहे ते इंडो पॅसिफिकमध्ये मुख्य कार्य असलेलं पाहायला मिळतं. इंडो पॅसिफिकमध्ये जेवढे काही देश आहेत त्या देशाला सोयी सुविधांसाठी कर्ज उपलब्ध करून देणं हे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं काम असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे बघा, कार्य हा मुद्दा आपण घेतलेलाच आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तांत्रिक सहाय्य, कर्ज, अनुदान आणि इक्विटी गुंतवणूक या ठिकाणी एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे ती या ठिकाणी देशांना पुरवत असते. सुरुवात या बँकेच्या स्थापनेवेळी एकूण 31 सदस्य होते. महत्त्वाचं आहे, या बँकेची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस एकूण 31 सदस्य या बँकेचे होते. त्याच्यानंतर आज तिच्या सदस्य संख्या एकूण 68 पर्यंत पोहोचलेली आहे. विकिपीडियामध्ये नमूद केलेलं आहे की एकूण सदस्य संख्या किती आहे की 68 पर्यंत या ठिकाणी सदस्य संख्या एकूण देशाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, उत्तर प्रदेश राज्यातील किती टक्के पात्र कुटुंबाकडे PMJAY अंतर्गत किमान एक आयुष्यमान कार्ड आहे?
ते योग्य उत्तर आहे. एकूण 87% या ठिकाणी कुटुंबाकडे पी-एम-जे-ए-वाय अंतर्गत एक कुटुंब रेशन कार्ड असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग जे-ए-वाय ही योजना काय आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तर बघा, पी-एम-जे-ए-वाय या योजनेअंतर्गत एकूण 5.38 कोटी कार्ड वितरित करण्यात आलेले असून अंमलबजावणीमध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे पी-एम-जे-वाय या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्डाच्या. त्यानंतर बघा, पी-एम-जे-वाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परीक्षेमध्ये पी-एम-जे-वायचं लॉंग फॉर्म जरी विचारण्यात आलं तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं याचं लॉंग फॉर्म असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा मुद्दा आहे, या योजनेद्वारे गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना प्रति कुटुंब दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य संरक्षण या योजनेअंतर्गत देण्यात येत असतं. प्रश्न पुढचा आहे आपला, किरण देसाई यांचे कोणते पुस्तक बुकर पुरस्कारासाठी या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेलं आहे? तर बघा मित्रांनो, 2025 मध्ये द लोन लेनेस ऑफ सोनिया अँड सनी हे जे पुस्तक आहे किरण देसाई यांचं बुकर पुरस्कारासाठी या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेलं आहे. किरण देसाई यांच्या यापूर्वीच्या एका पुस्तकाला या ठिकाणी बुकर पुरस्कार ऑलरेडी मिळालेला आहे. ते कोणतं आहे पुढे मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत. पण 2025चा जर विचार केला आपण तर त्यांचं द लोनलीनेस ऑफ सोनी अँड सनी हे जे पुस्तक आहे ते सध्या बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मग यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती जर पाहायची झाली तर किरण देसाई यांची द इनहेरिटन्स ऑफ लॉस ही कादंबरी 2006 मध्ये बुकर पुरस्कारासाठी निवडली गेली होती. तर द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीला 2006 साली बुकर पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. कधी मिळाला आहे? 2006 साली. कोणत्या कादंबरीला? तर द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, या पुस्तकाने मॅन बुकर पुरस्कार जिंकला आणि त्यावेळी किरण देसाई हा पुरस्कार जिंकणाऱ्या सर्वात तरुण महिला लेखिका या ठिकाणी ठरल्या होत्या. कधी? 2006 साली. त्यानंतर किरण देसाई यांचे 2025च्या बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेले नवीन पुस्तक आहे. ही भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील एका तरुण जोडप्याच्या जीवनावर आधारित असलेली ही पुस्तक आपल्याला असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं, द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे आपला. 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलाचे पुनर्विकसित उद्घाटन या ठिकाणी कोण केलंय? ते योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलंय. महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहायचं झालं तर मंदिर त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात असलेल्या माताबारी येथे आहे आणि ते 51 शक्तिपीठापैकी एक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराचा विकास केंद्र सरकारच्या प्रसाद या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, प्रमोद योजना ही भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने सुरू केलेली एक केंद्रीय क्षेत्र योजना असलेली या ठिकाणी पाहायला मिळते. प्रसाद ही जी योजना आहे मित्रांनो, ही केंद्रीय योजना आहे ज्या ठिकाणी जे काही प्रसिद्ध असे प्राचीन मंदिर आहेत त्यांची सुरक्षा करणे, त्यांचा पुनर्विकास करणे, त्याच्यावर या ठिकाणी भर देत असते, काम करत असते. त्यासाठी पुढचा मुद्दा आहे, ज्याचा उद्देश सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांचे पुनर्जीवन करणे आणि आध्यात्मिक प्रवासाला प्रोत्साहन देणे असा आहे. तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि अध्यात्म संवर्धन मोहीम या ठिकाणी प्रसाद मोहिमेअंतर्गत राबवली जात असलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि या प्रसाद योजनेचा शुभारंभ कधी झाला तर 13 जून 2014ला प्रसाद योजनेचा शुभारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. महत्वाचं आहे, IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल. प्रश्न पुढचा आहे बघा, नव उपक्रमाला चालना देण्यासाठी 1000 कोटीचा लेप हा जो काही कार्यक्रम आहे कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्याने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मग या कार्यक्रमाचा उद्देश वगैरे काय आहे? या कार्यक्रमाचे पूर्ण नाव लोकल इकॉनॉमी एक्सिलेटर प्रोग्राम असं ठेवण्यात आलेलं आहे, ज्याला आपण लेप असंही या ठिकाणी ओळखत आहेत. राज्याच्या टियर 2 आणि टियर 3 शहरामध्ये नवकल्पना आणि स्टार्टअप इकॉनॉमिस्ट विकसित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. राज्यभरामध्ये रोजगार निर्माण करणे, बंगळुरूच्या पलीकडे तंत्रज्ञान आणि उद्योजकतेचा विस्तार करणे या योजनेचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा कार्यक्रम 5 वर्षाच्या कालावधीसाठी असून यासाठी एकूण 1000 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बघा, ही जी योजना आहे एकूण 5 वर्ष कालावधीसाठी जाहीर करण्यात आली. याच्यामध्ये 1000 कोटीची 5 वर्षासाठी गुंतवणूक केली जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत सुविधा, सहकार्य, जागा, मार्गदर्शन, बाजारपेठेत प्रवेश यांच्यासारख्या उपायांनी
टियर 2 आणि टियर 3 शहरामध्ये स्टार्टअपला समर्थन दिले जाईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, या उपक्रमामुळे 5,00,000 रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण कर्नाटकचं पाहिलं तर बंगळुरू या शहरामध्ये आय-टी हब म्हणून या ठिकाणी भारताचा आय-टी हब म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. परंतु आता कर्नाटक सरकार लक्ष केंद्रित करत आहे, की जे कर्नाटक राज्यामधील टियर 2च्या या ठिकाणी शहरं आहेत, टियर 3ची शहरे आहेत, तर या शहरांमध्ये विविध विकास योजना राबवल्या जाव्यात. आय-टी पार्क्स असतील, विविध मोठ्या-मोठ्या रोजगाराच्या संधी या कंपन्यांद्वारे निर्माण करण्यात याव्यात. त्याच्यासाठी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आली आहे. एकूण बजेट या योजनेचं 1,000 कोटीचं आहे. एकूण 5 वर्षासाठीची ही योजना राबवली जाणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा आहे बघा. कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ज्याला आपण CGCA म्हणून ओळखतो, याचा पदभार कोणी स्वीकारला आहे? तर योग्य उत्तर आहे वंदना गुप्ता. आणि या ठिकाणी कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्सचा या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळते. योग्य उत्तर आहे वंदना गुप्ता. प्रश्न 8वा आहे, जागतिक रेबीज दिन कधी साजरा केला जातो? ते योग्य उत्तर आहे 28 सप्टेंबर, म्हणजे आजचा दिवस जो आहे तो जागतिक रेबीज दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या 3 आफ्रिकन देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय, ज्याला आपण ICC मधून म्हणतो, यामधून माघार घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे? ते योग्य उत्तर आहे बघा माली, नायजर आणि बुर्किना फासो या 3 पश्चिम आफ्रिकन देशांनी या ठिकाणी जागतिक गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग बाहेर पडण्याचा निर्णय काय घेतलाय? त्याची मुख्य कारणे काय आहेत? तर या देशांनी ICCला नववसाहतवादी साधन म्हटले असून त्यांच्यावर सार्वभौमत्वावर आक्रमण होत असलेलं कुठेतरी आरोप या देशांनी केलेला पाहायला मिळतं. ICCवर माघार घेण्याची कारणे काय आहेत? तर सार्वभौमत्वावर आक्रमण, निवडक न्याय आणि नववसाहतवाद ही प्रमुख कारणे या ठिकाणी या देशांकडून पुढे करण्यात आलेली आहेत. महत्त्वाचं आहे IMP आहे. त्यानंतर बघा ICCची स्थापना कधी झालेली आहे? तर 1 जुलै 2002 रोजी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना झालेली आहे. मुख्यालय आहे हेग या ठिकाणी. त्यानंतर एकूण सदस्य देश आहेत 111. अधिकृत भाषा आहे इंग्रजी व फ्रेंच या 2 भाषांमध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कामकाज चालत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा आहे 10वा प्रश्न आहे आजचा आपला. रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी भारताने या ठिकाणी घेतलेली आहे? तर बघा योग्य उत्तर आहे अग्निप्राईमची या ठिकाणी भारताने चाचणी घेतली आहे रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून. भारत आता त्या 5 देशांच्या यादीमध्ये समावेश भारताचा झाला आहे, ज्यांच्याकडे रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून या ठिकाणी क्षेपणास्त्र दागण्याची क्षमता निर्माण झालेली आहे, प्राप्त केलेली आहे. भारताने यशस्वी चाचणी या ठिकाणी केलेली आहे. भारताच्या अगोदर अमेरिका, चीन, रशिया आणि उत्तर कोरियाकडे हे जे काही या ठिकाणी क्षमता होती रेल्वे मोबाईल लॉन्चरवरून या ठिकाणी क्षेपणास्त्र डागण्याची, तर या 4 देशाकडे यापूर्वी ही क्षमता असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता भारत यांच्या क्लबमध्ये सामील झालेला आहे. भारताकडे पण आता रेल्वे आधारित क्षेपणास्त्र लॉन्चर उपलब्ध झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग भारताच्या आधी कोणते देश आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. अमेरिका, रशिया, उत्तर कोरिया हे 4 देशांकडे या ठिकाणी ऑलरेडी क्षेपणास्त्र असलेलं पाहायला मिळतं आणि चीन, त्यानंतर भारत. एकूण आता 5 देशांकडे या ठिकाणी रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून क्षेपणास्त्र या ठिकाणी चाचणी क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता आता प्राप्त झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा महत्त्वाचे जेवढे काही 10 चालू घडामोडी होत्या, आजच्या दिवसामध्ये जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न बनत होते चालू घडामोडीचे ते आपण कव्हर केलेत. जवळपास याच्यामध्ये आपण त्याचे विश्लेषण पण घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रश्ना रिलेटेड अजून काही एक्स्ट्राची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते का, त्या पद्धतीनं आपण हे जे काही व्हिडिओज आहेत ते बनवत आहोत मित्रांनो. याचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देत आहे. सोबतच माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जो भरतीची तयारी करतोय, स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे. आणि तुम्ही स्वतः सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.